नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सुवर्णनगरी पुशेगाव येथे यात्रा कालावधीत 7 लाख भाविकांसाठी बुंदीचा महाप्रसाद बनवण्यास प्रारंभ। सद्गुरू परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक रथोत्सव यात्रेत भाविकांना बुंदीचा महाप्रसाद मोफत वाटप करण्यात येतो। बुंदी महाप्रसाद तयार करण्याच्या भट्टीचे पूजन मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी दुपारी 2 वाजता करण्यात आले। दरवर्षी यात्रेत येणाऱ्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात येते। यावर्षी 21 क्विंटल बेसन, 42 क्विंटल साखर व सुमारे 225 शुद्ध तेलाचे डबे, 50 तुपाचे डबे, 75 किलो काजू, 75 किलो बदाम, 1 क्विंटल मगज बी, 75 किलो मनुके आणि 20 किलो वेलची यापासून बुंदीचा प्रसाद तयार करण्यात येणार आहे। महाप्रसाद बनवण्यासाठी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ भाविक रोख रक्कम व वस्तू स्वरूपात निधी देवस्थान ट्रस्टला मदत म्हणून देत आहेत। उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे 3 दिवसांच्या दरेगाव गावाच्या दौऱ्यावर रविवारी दुपारी हेलिकॉप्टरद्वारे आगमन। राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतलेले शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र व कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे रविवारी दुपारी 4:30 वाजता हेलिकॉप्टरद्वारे दरे या आपल्या मूळ गावी आगमन झाले। महसूल प्रशासन, पोलीस दल आणि स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी त्यांचे स्वागत केले। शिंदे पिता पुत्रांचा 3 दिवस दरे गावात मुक्काम असून ते स्थानिक ग्रामस्थांशी यावेळी संवाद साधणार आहेत। राज्यात महायुती सरकारला जनतेने भरभरून कौल दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे हे दरे गावात थांबून होते। तब्येत बरी नसल्याने त्यांनी गावीच उपचार घेणे पसंत केले होते। त्यानंतर ते मुंबईला परत गेल्यानंतर राज्यात नवीन सरकार सत्तेवर आले होते। नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर सुट्टी घेण्याच्या उद्देशाने शिंदे पितापुत्र हे दरे गावात दाखल झाले आहेत। पोलीस दलाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारात साईबाबा चरणी झाले नतमस्तक। राज्याचे नवनियुक्त ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी रविवारी दुपारी 12:30 वाजता शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी साईबाबांना शाल अर्पण केली, तसेच त्यांनी साईबाबांच्या पादुकांची पूजा केली व आरती केली। यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंत्री नामदार गोरे यांचा संस्थानच्या वतीने सत्कार केला। मी शिर्डीला भेट देऊन साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली। साईबाबा हे एक दिव्य शक्ती असून साईबाबांची शिकवण ही संपूर्ण मानव समाजासाठी मार्गदर्शक राहिली आहे। माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस हा साईंच्या आशीर्वादाने भरलेला असतो, असं त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी मंदिर परिसरात काही वेळ व्यतीत केला। महायुतीचे खातेवाटप जाहीर 2 दिवसात पालकमंत्री पदाची यादी कळेल। यादी करताना महायुतीमध्ये समतोल राखला जाईल, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। महायुती सरकारचे शनिवारी रात्री 9:15 वाजता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे। आता मंत्र्यांना पालकमंत्री पदाची आस लागली आहे। अनेक जण आपणच पालकमंत्री होणार असा दावा करत आहेत। जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी सकाळी 10 वाजता भाष्य केले आहे। अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत पालकमंत्री पदावर कुणीही दावा करू शकते, अशी प्रतिक्रिया नामदार शंभूराज देसाई म्हणाले। पालकमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि नामदार एकनाथ शिंदे हे तिघेजण घेणार आहेत। पालकमंत्री पदाचे वाटप करताना तीनही नेते महायुतीमधील समतोल राखतील, असेही मंत्री नामदार देसाई यांनी सांगितले। हे बघा, खातं कुठलंही मोठं आणि लहान असं नसतं आणि आमचं म्हणाल शिवसेनेचं, तरी जरी आमच्या विभागाचं, आमच्या शिवसेनेच्या कोट्यातलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं असलं तरी गृहनिर्माणसारखं मुंबईतले किंवा शहरी विभागामध्ये, ग्रामीण विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करण्याची गोरगरिबांना, म्हणजे जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते गृहनिर्माण विभाग हा माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलेला आहे। त्यामुळे असं जरी झालं असलं तरी सुद्धा जे खातं आहे ते तेवढंच तोलामोलाचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे। राज्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे।
आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत. आपला कोल्हापूरचा विभाग बघाल, खाली कोकणातला विभाग बघाल, आमच्या सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर असेल, कास पठार असेल, कोयना नगर असेल, तापोळा असेल, ह्या सगळ्या परिसराचा अत्यंतच. आणि शेवटी कसं आहे, आता टुरिझमकडे लोक वळायला लागलेली आहेत आणि टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळी इकॉनॉमी, वेगळी अर्थव्यवस्था, त्याला गती देण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करायचं आहे. मला काल पर्यटन विभागाचा पदभार दिल्यानंतर काल मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरच नागपूरवरनं आम्ही मुंबईला आलो. साहेबांनी येताना विमानामध्ये मला सांगितलं की चांगलं काम करायचं आहे आणि मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल, त्यामुळे चांगलं काम करून दाखवू आम्ही. तर साताऱ्यात 8 आमदार आहेत, मात्र त्यामध्ये 4 मंत्री त्या ठिकाणी लाभलेले आहेत. सगळ्यात जास्त वजन जे आहे कारण आपण सिनियर आहात सगळ्या मंत्र्यांमध्ये. बघा, आम्ही निवडून आल्या आल्या जसे अधिकार माननीय शिंदे साहेबांनी दिले होते, मंत्री करायचे, खाते वाटायचे, तेच आमची एक लाईन, वन लाईन आमचं ठराव आहे, एक लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा. आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत. त्यामुळे आता बघा, थोडंसं खातेवाटप झालं, विस्तार झाला, कालच अधिवेशन संपलंय हिवाळी. आता माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल. मी एक सांगतो, एवढं मोठं मॅन्डेट, 200 जवळपास 37 आमदारांचं बहुमत, इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे. त्यामुळे आता आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रस्सीकेस, खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही. हे बघा, प्रत्येकाला आग्रह असतो, प्रत्येकाची इच्छा असते. ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं, ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा. पण शेवटी पक्षाचा हा आदेश आणि आमचं शिवसेनेचं म्हणाल तर आम्ही एक शिस्तबद्ध पक्ष आहोत. गरजू लाभार्थींनी रमाई आणि मोदी आवास योजनेचा लाभ घ्यावा, कोरेगाव पंचायत समितीचे आवाहन. सर्वांना हक्काचे घरकुल मिळावे आणि गरजू नागरिक हे घरकुलापासून वंचित राहू नयेत म्हणून विविध आवास योजना शासनातर्फे पूर्ण क्षमतेने राबवल्या जात आहेत. त्यापैकी मोदी आणि रमाई या देखील योजना आहेत. अनुसूचित जातीच्या बेघर कुटुंबांना रमाई आवास योजना शासनामार्फत राबविली जाते. तसेच ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी यांच्यासाठी मोदी आवास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरेगाव पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण यांनी केले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालयात त्यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. शासनामार्फत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात. त्यापैकी रमाई आवास योजना ही अनुसूचित जातीच्या बेघर कुटुंबातील नागरिकांसाठी राबवली जाणारी योजना आहे. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत जिल्हा ग्रामविकास यंत्रणा व पंचायत समिती कोरेगाव मार्फत ही योजना राबवण्यात येते. या योजनेतील पात्र लाभार्थींना जिल्हास्तरीय समिती मार्फत मान्यता दिली जाते. जिल्हास्तरीय समिती पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यांच्या मार्फत निवडीला अंतिम मंजुरी दिली जाते. रमाई आवास योजनेमध्ये शासनाने विविध पात्रता निकष ठरवले आहेत. अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, 1,20,000 रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, स्वतःच्या नावे किंवा वडिलोपार्जित जागा असणे गरजेचे आहे. याप्रमाणे शासनाने निकष ठरवले आहेत. रमाई आवास योजना तसेच मोदी आवास योजनेबाबत अधिक माहितीसाठी पात्र लाभार्थींनी आपल्या ग्रामपंचायतींना भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक काही समस्या असल्यास थेट पंचायत समितीमध्ये घरकुल विभागातही नागरिक त्यांचे शंका समाधान करून घेऊ शकतात असे सुप्रिया चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.